रामकृष्ण हरी. आजच्या भागात आपण दिंडी म्हणजे नेमकं काय आणि तिची रचना कशी असते हे बघूया. दिंडी म्हणजे चालते बोलते मंदिर. पण माऊली या दिंडीची रचना कशी असते हा जगातील सर्वोत्तम शिस्तीचा नमुना आहे. दिंडीच्या सर्वात पुढे चोपदाराच्या मार्गदर्शनाखाली भगवी पताका म्हणजे झेंडा घेऊन चालणारे वारकरी असतात. त्यांच्या मागे दिंडीचा मुख्य आधार म्हणजे विनेकरी असतात, जे अखंड विना धरून चालतात. विनेकऱ्याच्या मागे भजनी मंडळी आणि मुख्य गायक असतात, जे टाळ आणि चिपळ्या वाजवत अभंग गातात. त्यांच्याबरोबर मधोमध मृदंग आणि पखवाज वादक चालतात, जे दिंडीला एक लय देतात. आणि या संपूर्ण पुरुषांच्या समूहाच्या मागे अतिशय पवित्रतेने डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन चालणाऱ्या माऊली वारकरी असतात. दिंडीची ही रचना आपल्याला सांगते की जीवन जगताना माणसाने कसे लयीत, शिस्तीत आणि एकमेकांच्या साथीने जगावे. दिंडी म्हणजे शिस्त, मग ती दैनंदिन जीवनातली असो, मानसिक असो अथवा तात्विक असो. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हाच या दिंडीची ही रचना आपल्याला सांगते की जीवन जगताना माणसाने कसे लयीत, शिस्तीत आणि एकमेकांच्या साथीने परमेश्वराच्या दिशेने चालले पाहिजे. दिंडी म्हणजे शिस्त, मग ती आपल्या दैनंदिन जीवनातली असो वा मानसिक असो वा तात्विक असो. सरळ अर्थ आहे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुला, तोची साधू ओळखावा आणि देव तेथेची जाणावा. हाच या दिंडीचा अर्थ आपल्याला अभिप्रेत असला पाहिजे. रामकृष्ण हरी. नवीन भागासह परत भेटूया.